नमस्कार. आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल, कारण या योजनेसंदर्भात एक खूप मोठी आणि महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नुकताच एक महत्वाचा शासन निर्णय घेतलाय, ज्याचा थेट परिणाम अनेक महिलांच्या आयुष्यावर होऊ शकतो. चला तर मग समजून घेऊया की हा निर्णय नेमका काय आहे. तर झालंय असं की या योजनेबद्दल एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. एक असा निर्णय जो या योजनेला एक नवी दिशा देऊ शकतो. पण हा निर्णय नेमका आहे तरी काय, आणि त्याचा नक्की काय परिणाम होणार आहे? आणि तो निर्णय आहे पैशांसंदर्भात. किती? तर तब्बल 3,960 कोटी रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. इतका मोठा निधी राज्य सरकारने या योजनेसाठी मंजूर केला आहे. या आकड्यावरूनच सरकार या योजनेला किती गांभीर्याने घेत आहे याचा अंदाज येतो. तर आजची सगळ्यात मोठी बातमी हीच आहे. या योजनेसाठी आता निधी मंजूर झाला आहे. म्हणजे आता पैशांची चिंता नाही. योजनेच्या अंमलबजावणीतला एक मोठा अडथळा आता दूर झालाय असं म्हणायला हरकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे ही जी 3,960 कोटी रुपयांची तरतूद आहे ती संपूर्ण 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की सरकारने पुढच्या वर्षाचं प्लॅनिंग आत्ताच करून ठेवलं आहे. त्यामुळे योजनेला एक प्रकारचं आर्थिक स्थैर्य मिळालंय आणि ती व्यवस्थित चालू राहील याची खात्री झाली आहे. बरं, इतका मोठा निधी तर मंजूर झाला, पण तो नेमका वापरला कसा जाणार? आणि यामागे सरकारचा उद्देश तरी काय आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. आता हे आकडे जरा नीट बघा. संपूर्ण वर्षासाठी आहेत 3,960 कोटी. पण त्यातली खास गोष्ट म्हणजे जानेवारी 2026 साठी जे पैसे लागणार आहेत, म्हणजे साधारण 98.45 कोटी रुपये, ते आत्ताच वितरित पण केले गेले आहेत. यावरून कळतं की सरकार ही योजना वेळेवर सुरू करण्यासाठी किती सिरियस आहे. मग या सगळ्या पैशांचा मुख्य हेतू काय? अगदी सरळ आणि सोपा आहे. पात्र महिलांना थेट आर्थिक मदत पोचवणं. मध्ये कोणीही नाही, पैसे थेट त्यांच्या बँक खात्यात जाणार. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणं हेच या योजनेचं मूळ उद्दिष्ट आहे. आणि ही सगळी प्रक्रिया एकदम पारदर्शक व्हावी म्हणून याची जबाबदारी दिली आहे महिला व बाल विकास विभागाकडे. म्हणजे लाभार्थ्यांची निवड करण्यापासून ते पैसे वाटण्यापर्यंत सगळं काही हा विभागच बघणार आहे. चला, निधी मंजूर झाला हे तर खूपच छान झालं. पण थांबा, इथे एक महत्वाचा नियम आहे. तो सगळ्यांनाच माहीत असायला हवा, नाहीतर पुढे गोंधळ होऊ शकतो. आता बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न असेल की बाबा, मला जर आधीच दुसऱ्या एखाद्या सरकारी योजनेचा फायदा मिळत असेल तर मग मला ही योजना लागू होईल का? आणि हा प्रश्न अगदी योग्य आहे. आणि याचं उत्तरही तितकंच स्पष्ट आहे. नाही. शासन निर्णयामध्ये हे स्पष्टपणे सांगितलंय की जर कोणी काही ठराविक इतर योजनांचा लाभ घेत असेल तर त्यांना ह्या योजनेतून डबल फायदा मिळणार नाही. त्यामुळे अर्ज करण्याच्या आधी हे एकदा नक्की तपासून घ्या. बरं, नियम तर आपण समजून घेतले. आता सर्वात महत्वाचं, लाभार्थ्यांनी स्वतः काय तयारी करायला पाहिजे, कोणत्या गोष्टी चेक करायला हव्यात. इथे फक्त 3 सोप्या पण खूप महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट, लाभार्थी यादीत आपलं नाव आहे का हे तपासा. दुसरी, आपलं बँक खातं डीबीटी साठी म्हणजे थेट पैसे जमा होण्यासाठी चालू आहे का. आणि तिसरी, योजनेचे जे काही पात्रतेचे नियम आहेत ते आपण पूर्ण करतो का. ह्या 3 गोष्टी ओके असतील ना तर लाभ मिळण्यात काहीच अडचण येणार नाही. ओके, तर निधी मंजूर झाला, नियम स्पष्ट झाले, काय तयारी करायची हेही कळालं. मग आता पुढे काय? सरकारचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आणि हेच या सगळ्या बातमीचं सार आहे. निधीला हिरवा कंदील मिळाल्यामुळे आता सरकारचं पुढचं काम असेल पात्र महिलांच्या खात्यात पैसे टाकण्याची प्रक्रिया सुरू करणं. त्यामुळे अशी अपेक्षा आहे की लवकरच लाभार्थ्यांना याचा प्रत्यक्ष फायदा मिळायला सुरुवात होईल. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न, या तब्बल 3,960 कोटींच्या मोठ्या निधीमुळे माझी लाडकी बहीण योजनेच्या भविष्यावर आणि अर्थातच लाभार्थ्यांच्या आयुष्यावर येत्या काळात काय परिणाम होईल असं वाटतं? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.